आणि नोकरदारांसाठी आजपासून कोणते बदल होत आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। तर आयकरासाठी फॉर्म 16, 16A ऐवजी फॉर्म 130 आणि 131 लागू असणार आहे। त्याबरोबरच सॅलरी स्लिपवरती मूळ वेतन एकूण वेतनाच्या 50% असेल। त्याशिवाय बेसिक पे वाढल्यामुळे EPF आणि ग्रॅज्युएटी ही देखील वाढणार आहे। निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटी वगळता सगळेच पैसे हे 2 दिवसांमध्ये मिळणार आहेत। 12 लाख रुपयांपर्यंत इन्कम टॅक्स नसेल। त्याबरोबरच पुणे, हैदराबाद, बंगळुरू आणि अहमदाबादमध्ये देखील 50% HRA लागू। आणि याशिवाय आजपासून नेमकं काय काय बदलतंय ते देखील आपण जाणून घेऊयात। 1961 चा इन्कम टॅक्स कायदा हा रद्द झालेला आहे आणि नवा कायदा लागू झालाय। तर फक्त आधार कार्डद्वारे पॅन कार्ड मिळणं हे बंद असणार आहे। पॅन कार्डसाठी आता जन्म दाखला, मतदार ओळखपत्र आणि पासपोर्ट हा देखील लागणार आहे। त्याशिवाय रस्ते अपघातामध्ये मिळालेल्या भरपाईवरती आयकर लागणार नाही। HDFC कडून ATM व्यवहाराचं मासिक निर्बंध हे आता हटणार आहे। परदेशामध्ये शिक्षण, वैद्यकीय उपचारावरती 2% TCS लागेल। राज्याच्या आर्थिक नवीन वर्षामध्ये हे काही बदल असणार आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।